नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आलेले एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. हा शासकीय कर्मचारी यांच्या वेतनासंबंधीचा तसेच निवृत्ती वेतनासंबंधीचा हा पाहणार आहोत। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न जाता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या तसेच होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की 31 डिसेंबर 2025 रोजी जी काही सेवानिवृत्त झालेले असणार आहेत तसेच होणारे असणार आहेत तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जे काही त्या लगतची जी काही 1 जानेवारी 2026 जी काही काल्पनिक वेतनवाढ आहे ती विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतनामध्ये निश्चिती करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की वेतन 2023 प्रत क्रमांक 13/सेवा 3 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 19 डिसेंबर 2025 चा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे। चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात। यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन परिपत्रक क्रमांक वेतन 2023 प्रत क्रमांक 13/सेवा 3 दिनांक 28/6/2023 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे केंद्र शासनाचे दिनांक 20/5/2025 रोजीचे कार्यालयीन ज्ञापन। चला तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। यामध्ये प्रस्तावना, माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक 1881/2023 व इतर याचिकांमध्ये दिनांक 16/2/2023 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दिनांक 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 28/6/2023 रोजीच्या शासन पत्रिकांवर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। तसेच 7वा वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 हे दिनांक 1/1/2016 पासून लागू करण्यात आले आहेत। सदर नियमातील नियम 10 अन्वये दिनांक 1 जुलै अथवा दिनांक 1 जानेवारी असे वेतनवाढीचे दिनांक ठरविण्यात आले आहेत। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या दिनांक 20/5/2025 रोजीच्या ज्ञापनाद्वारे दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय केली आहे। त्याच धर्तीवर दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहेत। ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे तो सर्व आता आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय, शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 28/6/2023 नुसार दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय केली आहे। त्याच धर्तीवर दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे कोणी 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणारे जे काही राज्य शासकीय कर्मचारी आहे त्यांना दिनांक 1 जानेवारी रोजीची जी काही काल्पनिक वेतनवाढ जी काही असणार आहे ती अनुदेय करण्यात आलेली आहे। या शासन निर्णयाद्वारे त्यासाठी मान्यताही देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की त्यानुसार शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 28/6/2023 मधील सूचना तसेच दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहे। सर्व विभागांनी दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत दिनांक 28/6/2023 रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनांप्रमाणे कारवाई करावी। दिनांक 1 जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद 7व्या वेतन आयोगात दिनांक 1/1/2016 पासून अंमलात आली असल्याने सदर तरतूद
केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक 1/1/2016 पासून लागू राहील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 20/25/12/19/32/38/35/05 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजत असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।